मी वसंतराव ठोकरे सरांना विनंती करतो त्याच्या प्रमुख पाहुण्यांचं ओळख. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एव्हरेस्ट वीर श्री हरी तापकीर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आपणा सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांचा श्री हरी अशोक तापकीर सर यांना आयुध खेल रत्न पुरस्कार 2013 साली मिळालेला. तसेच यशवंतराव चव्हाण युवा क्रीडा पुरस्कार 2016 साली मिळालेला. त्यानंतर ते डीओडी म्हणजे या ठिकाणी देवळोडला जी कंपनी आहे आयुध निर्मिती तर त्या ठिकाणी सर्व्हिसला आहेत आणि दुसरा बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स झालेला आहे, ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स झालेला आहे. त्यानंतर सर्च अँड रेस्क्यू कोर्स म्हणजे जे हे फार कमी लोक करतात. सर्च अँड रेस्क्यू लोणावळ्याची एक टीम आहे ती सध्या खूप छान काम करते. तसं त्यांचा तो कोर्स पूर्ण झालेला आहे. हे सगळे जोरदार टाळ्या वाजवा. एक ग्रेड माहिती आहे सह्याद्री किती सुंदर आहे, सह्याद्री किती छान आहे. माझं आता बोलता बोलता मला म्हणाले सर मी हिमालयात एवढ्या मोहिमा केल्या पण सह्याद्रीची जी मोहिनी जी आहे ती कशालाच नाही, सह्याद्रीची सर जी आहे ती कशालाच येणार नाही. बरोबर त्यांनी सह्याद्रीमधल्या अनेक सगळे शुल्के तुम्ही कोणताही शुल्क सांगा तो सरांनी सर केलेले आहे. इतके सगळे त्यामध्ये नागफणी कुंडलिका वानरगिरी नानाचा अंगठा कळमरायाचा सुलता तेल बैला निमगिरी मोरगिरी बल्लाळेश्वर कडा भैरवगड इत्यादी लिंगाणा महाराष्ट्राबाहेर आणि महाराष्ट्रातील त्यांनी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रात असे 450 किल्ले सर केलेले आहेत. वेगळी ओळख त्यांची की 100हून जास्त टेऱ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत. 100हून जास्त टेऱ्या आणि अनेक घाटवाटा ज्या आहेत सह्याद्रीमधल्या अवघड घाटवाटा त्या सगळ्या घाटवाटा त्यांनी केलेल्या आहेत. आता हिमालयामध्ये म्हणजे ज्याला अष्टप्रहरी शिखर जी म्हणतो तर मी सगळ्यांचा उल्लेख करणार नाही आहे. हिमालय एव्हरेस्ट त्यांनी सर केलेला आहे आणि या शिखरामध्ये त्यांची जी उच्चांक आहेत ते फक्त मी सांगणार आहे. दक्षिण बाजूने यशस्वी चढाई करणारा पहिला महाराष्ट्रीयन आहे. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं एव्हरेस्टवर चढाई करणारा पहिला शाकाहारी राष्ट्रगीत आणि गिटार वाजवणारा हा एकमेव महाराष्ट्रीयन नेता. त्यानंतर त्याची विक्रम अतिशय छान आहेत. त्यांनी गिर्यारोहण आणि एव्हरेस्ट मोहीम 750 मार्गदर्शन आदी व्याख्यानं दिलेली आहेत. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विषयावर 300हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेल्या आहेत. एक छान फोटो या. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः. ह्या 3 वर्षामध्ये कसे 100 ट्रक झाले हे कोणालाच काही कळालेलं नाही. ह्या 100 ट्रेकमध्ये माझे साक्ष 97 ट्रेक 97 ट्रेक्स मी ह्या सर्वात जास्त ट्रेक माझ्याकडून अटेंड केले गेलेले आहेत. पण फ्रेश ट्रेकिंग क्लब मध्ये ट्रेक अटेंड करताना
वेगवेगळ्या निश्चितच काही ट्रेकर्स वेगवेगळ्या पद्धतीने आले आणि त्यांनी अतिशय छान पद्धतीने ट्रेक केला गेला. आणि तुम्हाला सांगायचं कौतुक म्हणजे ज्या मुलाचं वय 4 वर्ष तर वयाची 75 वर्ष अशा सर्व ट्रेकर्सनी विविध प्रकारचे ट्रेक्स कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही कळसुबाईला गेलो होतो तर कळसुबाईवर आमच्यापैकी एक ट्रेकर्स आले होते, त्यांचं वय वर्ष होतं 70. ज्यावेळेस आमच्याबरोबर आले आणि आमच्याबरोबर आल्यानंतर पुढे काही 2-3 क्रॉस केल्यानंतर तिथं हॉटेल आले आणि ते म्हटले की मी येत नाही आहे आता वर. तर ठोंबरे सर पण म्हटले की सर जाऊ द्या, ते जर येत नसेल तर त्यांना थांबू द्या इथं. पण आमची जिद्द एवढी होती की मी आणि सूर्यवंशी सर म्हटलं की नाही, कोणताही ट्रेकर्स असो, कसाही हे असो, कोणत्याही प्रकारचा असो, त्याला चालता येऊ या नाही, पण त्यांची श्वसनाची गती बघूनच आपण त्या व्यक्तीला वर घेऊन जायचं. खरं सांगतो अक्षरशः त्या व्यक्ती ते सोहनी सर असा एकही ट्रेकर्स राहिला नाही का ज्यांनी सगळे ट्रेक 100% आलेल्या सगळ्या लोकांनी कंप्लीट केलेले दिली. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराम, धन्यवाद. आणि आपले प्रमुख पाहुणे तापकीर सर यांनी आपल्या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो. आणि सरांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं बोलायचं राहिलं, आपले जेवढे ट्रेक झाले का आजपर्यंत 100, त्या 100 ट्रेकमध्ये बरेच आपले लीडर म्हणा किंवा मुख्य सगळे येणारे ट्रेकर्स, याच्यात काही कारणास्तव काही जणांच्या सुट्ट्या होतात. पण तावरे सर एकमेव आहेत की प्रत्येक ट्रेकला ते अटेंड करतात. त्यांनी अक्षरशः त्यांनी 1 आकडा कमी सांगितलाय, 97 ला येऊन सांगितले. माझ्या माहिती मला त्यांचे 98 झालेले. माझं बोलणं थांबवतो, पण एक विनंती करतो ट्रेक अध्यक्षांना आणि राहिलेल्या आपल्या ट्रेक लिडर्सना की इथून पुढचे ट्रेक काढता नाही ना, जेवढेही ट्रेक काढायला आपण या स्तंभावर काढावे आणि जास्तीत जास्त लोकांना जेवढे आपण मदत करतोय यापेक्षा आणखी जास्त कोणत्या पद्धतीने मदत करता येईल आणि प्लॅनिंगमध्ये काय त्रुटी होत आहेत त्या त्रुटी आपण एकत्र बसून जे डिसिजन घेत आहोत त्या पद्धतीने करावे थोडी विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमात आलेले प्रमुख पाहुणे श्री तापकीर सर आणि सगळे सभासदांचे पुन्हा मी स्वागत करतो. याच्यापूर्वी साधारणतः 7-8 महिन्यापूर्वी जेव्हा आपले 75 ट्रेक झाले होते तेव्हा आपण असाच गेट टुगेदर सिल्वर जुबली कार्यक्रम केला होता. आणि त्यावेळेस ठरवलं होतं की प्रत्येक 25 ट्रेक नंतर आपण असा कार्यक्रम द्यावा आहोत. आणि त्या या कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश डॉक्टर सरांनी सांगितलं आहे तरी पण पुन्हा एकदा मी रिपीट करतो की 2 महत्त्वाचे उद्देश आहेत की जे आपण मागच्या 75वा दिवस साजरे केल्याने आज पण आपण एक शताब्दी महोत्सव साजरा करतोय. पहिलं महत्त्वाचं कारण की आजच्या अशा कार्यक्रमामध्ये आपण जे एवढे श्री तापकीर सर आहेत त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तो खूप महत्त्वाचा उद्देश आहे की तो आपल्याला इतर वेळेस मिळू शकत नाही. तर अशा कार्यक्रमामध्ये सर आपण आमंत्रित केलं आहे आणि अशा वेळेसच त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेऊ. तो एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरा उद्देश असा आहे की या कार्यक्रमाचा की आज आपण सगळे एवढे 100-125 लोक आलो ते एक एकत्र कुटुंब सारखे कुटुंबाप्रमाणे कॉन्टिम आहोत. सगळ्यांची ओळख वाढत व्हावी, एकमेकांनी ओळख करून एकमेकांना एकत्र कुटुंबाप्रमाणे एकत्र कुटुंबाप्रमाणे एक संघटित कुटुंबाचा उद्देश यासाठी आपला एक उद्देश आहे. नमस्कार. आदिशक्ती तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचं मार्गदेव छत्रपती शिवाजी महाराज या दोन्हींना विनम्र अभिवादन करतो. आणि खरं आता मोजलं आहे पण माझ्या वयाच्या पेक्षाही सर्व मी सिनियर शब्द काढून टाकतोय कारण खूप आमच्या बरोबर आम्ही वयोवृद्ध सिनियर शब्द मला वाटतं सर्व तरुण आहे. आजच्या परिस्थितीमध्ये अनेक लोक रंग बदलणारे होतात. ठराविक लोकांच्या केसांचा रंग बदलला असेल पण मनाचा रंग बदललेला
वा वा कारण की ट्रेकिंग करताना मनामधली जिद्द महत्वाची आहे. क्या बात. राहता राहिल्याविषयी शतक हे शब्द या संपूर्ण हॉलमध्ये या कार्यक्रमाशी थोडंसं असं पिंगा घालते. शतक क्रिकेटमध्ये शतक असतं, टेनिसमध्ये असेल, कुठल्या खेळामध्ये विजयाचं शतक असतं. ट्रेकिंगचं शतक ही कन्सेप्ट मला खूप छान आवडते. कारण की सेंचुरी केल्यावरती ते शतक पाहिलं आणि ते सेलिब्रेशन करायला हजारो लोक स्टेडियममध्ये असतात. कुठल्याही एखाद्या खेळामध्ये तुमचा विजय 100वा असेल तर तिथं सेलिब्रेशन करणारे लोक असतात. पण आपल्या स्वतःच्या 100व्या ट्रेकचं सेलिब्रेशन करणारे 100+ माणसं आहेत. इथं राजगडचा फोटो काढलाय. म्हटलं सुरुवात राजगडपासूनच करावी. जर तुमचा 100वा राजगड झाला तर माझा पहिला ट्रेक राजगड होता. मी सुरुवात केली की तुमचे 100 ट्रेक झाले. त्यामुळे मी थोडासा मागे आहे. आणि आम्ही 2008 साली एव्हरेजचं स्वप्न पाहिलं. संस्थेचं नाव सागरमाता ठेवलं, कारण एव्हरेजचं मूळ नाव सागरमाता. आणि त्यातून आम्ही सुरुवात केली. पुस्तकाचं नाव पण मी सागरमाता ठेवलं. क्या बात. एव्हरेजचा प्रवास सुरू झाला. मी सांगितलं अनेक मित्र, अनेक चांगले क्रिया जोडले गेले आणि एव्हरेजचा प्रवास सुरू केला. 2012 साली आम्ही एव्हरेजच्या मोहिमेची आखणी केली. एव्हरेजची मोहिमे आखणी करताना जसं सांगितलं TTMM कुठलाही नाला पराकोटा. आम्ही जे 2012 साली आम्ही एव्हरेस्ट प्लॅन केलं तर आम्हाला सांगितलं की 40 लाख रुपये एका माणसाला द्यायचे. आम्ही सोशल इंजिनिअरिंग करणारे लोक होते. आम्ही ठरवलं की या खर्चात कुठेतरी काहीतरी लूप होल असतो. एवढा खर्च का होतोय. आम्ही त्याच्यावरती संशोधन केलं. छोटीशी गोष्ट सांगत की एव्हरेस्टला जाणाऱ्या प्रत्येकाला विमानाने जायची ते प्रोव्हिजन करतात. तुम्ही विमानाने जायचं, त्या ठिकाणी गेलो 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवणार आणि बाकीचे खर्च असं ते 40 लाख सोशल त्याच्यावर थोडं अभ्यास करू काय एवढा खर्च येतो. म्हणजे विमानाने नेपाळला जाऊ असा काही नियम नाही. रेल्वे जाऊ, स्लीपर बसने जाऊ खर्चात होतं. कारण रेल्वेत काही धोका नाही, शिक्षणावरती धोका आहे, तर कुठे सुरक्षित कॉम्प्रोमाइज करायचं. आम्ही तो खर्च कमी केला. अनेक साहित्य जे आम्हाला खरेदी करताना मोठी किंमत लागत ती साहित्य आम्ही मूळ कंपनीतून खरेदी करायला ठरवलं, जेणेकरून मधले कमिशन सगळं कमी होईल. आणि तो खर्च आम्ही कमी करायला सुरुवात केली. ते सगळं शिखरावरती पोहोच खूप सोपं आहे असं म्हणते. शिखरावरून खाली उतरून खूप आवडते. पुढे मी सांगितलं मला मोठी वेळ घेतली त्याच्यानंतर मी कव्हर केलं. ठीक आहे म्हणलं आम्हाला 5 स्टार नको. आम्ही जिवंत मागवलं सगळ्यांच्या आत्मविश्वास होता. अशा अनेक खर्चाचे कट करत आम्ही तो खर्च 40 लाखावरून 20 लाख प्रति व्यक्ती आणला. शहरातून अनेक लोकांनी मदत केली. सगळ्यात मोठं नाव डोंगर सरांचं. डोंगर सरांनी त्यांच्या बजेट ट्रेकिंग क्लबच्या माध्यमातून खूप मोठी मदत त्यावेळेस काय असेल म्हणतात ते पाठीवरती हात ठेवून लढणार तो तिथं आहेच आहे. पण नुसतं पाठीवरती हात नाही घेऊन आपल्या खिशात पण जो पैसा लागतो एवढ्या महिन्यात ते देण्याचं काम डोंगर सरांनी केलं. अनेक मान्यवरांनी केलं शहरातल्या. तरीही पैसे कमी पडत होते. आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या कुटुंबियांनी स्वतःचे वैयक्तिक दागिने असतील, घरावर लोन असेल, जमीन असेल, काही विकता येईल, काही कर्ज काढलं ते करून आम्ही एव्हरेस्टची मोहीम ती आखली. आणि आमचे 5 सदस्य आम्ही एव्हरेस्ट मोहीम केलो. साधारणतः 23 मार्च 2012 साली आम्ही पुण्याहून निघालो. गुढीपाडव्याचा दिवस होता. आमच्या कुटुंबाने आमच्या खांद्यावरती गुढी विजयाची मी यशस्वी होणार. खूप विचित्र म्हणजे मनामध्ये असे ते दिवस आपल्याला घेतलं की खूप टेम्पो ट्रॅव्हलरने आम्ही नाशिक घेतो. कारण पुण्याहून तिकडे मिळेल नाही. गोरखपूर एक्सप्रेस नाशिकवरून मुंबईवरून येणारी ट्रेन होते. तिने आम्ही तिकीट काढली आणि गोरखपूरला पोहोचून 3 दिवस लागले. ट्रेन काठमांडूपासून सर्व परवाने वगैरे घेऊन एवढं शिखराकडे जाता सुरू केला. तिथं मात्र विमानाने जाणं गरजेचं होतं. काठमांडूपासून तर एव्हरेस्ट बेस कॅम्पचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे जाताना लुकला म्हणून एअरपोर्ट आहे. जगातल्या सगळ्यात अवघड असे एअरपोर्टमधलं 2 नंबरचं एअरपोर्ट. 1 नंबरचं एअरपोर्ट आहे बागराम अफगाणिस्तानमध्ये. कारण ते तालिबानी निवडले म्हणून सगळ्यात अवघड. तिथं हायवेचा प्रेशर खूप विचित्र आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाला येतं लुकला एअरपोर्ट आहे. आणि तिथं कुठलीही मोठी विमानं जात नाही. छोटी 8 सीटर किंवा 12 सीटर. आणि मी आयुष्यामध्ये कधी विमानात बसलो नव्हतो. पण नाईलाज म्हणून काय विमानात बसायचा प्रसंग होता. विमानात गेल्यावर ते कळलं की ते त्या विमानाला टमटम विमान होतं. 8 सीटर 10 सीटर विमान. म्हणजे पायलटच्या खात्यावर ते आठवण होतं स्वागत चालू. पायलटमध्ये आमच्यामध्ये काही अंतर नाही, कुठली गेली नाही.
नेपाळी एअर होस्टेस तिने असं सांगितलं असं सर नमस्ते कीप युअर हेड. मी म्हटलं का आत गेलो कळलं आमचं डोकं डायरेक्ट मला टेक होतं छोटं विमान. आणि मग त्या विमानात बसल्यानंतर पायलटने सांगायला सुरुवात केली आता आपण दुसऱ्या एअरपोर्ट आलो 45 मिनिटाचा प्रवास आहे. आणि एक 10 ते 15 मिनिटानंतर त्यांनी सांगितलं एकतर पहिलं विमान प्रवास पोटात गोळा आला ना काय सांगतो मला त्या अनुभव. तिथं हिमालयाच्या आत उंचावरती हवा खूप असते त्यामुळे ते विमान खडखड करतात खटर विमान आहे म्हणतात एक गोष्ट पाहिलं त्या भागात डोंगराळ भागातील विमान. आणि मग तो प्रवास चालू असताना पायलटने सांगितलं की सगळ्यांना सूचना केली की समोर पार खिडकीतून तुम्हाला माउंट एव्हरेस्ट दिसतोय. आणि ते जे एवढंसं टोक आलं त्याचं पूर्ण एव्हरेस्ट शिखर विमानातून पाहिलं आपल्याला किती जायचं. काही सहकारी मागून आम्हाला जॉईन झाले. रमेश त्यामध्ये होते, बालाजी माने, सागर पालकर, आनंद बनसोडे, मी आणि आमचा एक बेस कॅम्प सहकारी अक्षर देशमुख. आमची अशी छोटी टीम होती. आम्ही ती टीम बेस कॅम्पला पोहोचतो. बेस कॅम्पला सर्व पूजा केली आणि नेक्स्ट डे आम्हाला एव्हरेस्टच्या मुख्य सगळ्याला सुरुवात होती. आता एव्हरेस्टला आपल्याकडे सारखं एकदम जायचं आहे का आता आधी म्हटलं 17,000 -10, 15, 20 टेम्परेचर जातं. बर्फावर तंबू तिथं तुमचं गाव 60 ते 70 दिवसाची मोहीम आणि तो मुक्काम तिथं पाहिजे. आम्हालाही कल्पना होती की एकदम जायचं नाही. मला मला वाटतं एव्हरेस्टला तरी एवढे दिवस का लागले एकदम एव्हरेस्टवरती किंवा अति उंचावरती आपण एकदम चढू शकत नाही. टप्प्याटप्प्याने चढाई करावं लागते. 2000-3000 फूट चढायचं. परत माग एक रात्र मुक्काम करतात परत मागे 2-3 दिवस एनर्जी कमवायची शरीरामध्ये आणि परत तेवढ्या हाईट जाऊन त्याच्या पुढे आणखी चढायचं तिथं मुक्काम करतात परत मागे घ्यायचं. अशा फक्त वाऱ्या करायच्या कॅम्प पर्यंत. बेस कॅम्पला पोहोचलो. विधिवत तिथल्या शिखराची पूजा केली. त्या ठिकाणी पूजा करून आम्ही नेमकं कुंभू ग्लेशियर जशी आपल्याकडे नद्या असतात धबधबा असतात कुंभू ग्लेशियरचा कुंभू आईस फॉल आणि त्या कुंभू आईस फॉलून आम्ही पहिला टप्पा चढायला सुरुवात. आपल्याकडे सारखं 6 वाजता वगैरे निघायचं नाही 3 वाजता वगैरे स्टार्ट करायला लागतं. कारण बर्फ कडक असतानाच चढायचं वरती आणि बर्फाची चांगली कंडिशन असतानाच खाली उतरायचं. दुपारनंतर वेदर खराब होतं, वारं वाहतं, मायनस टेम्परेचर कुठल्याही क्षणी कुठल्याही काळात अंगावर येऊ शकतो अशी कंडिशन. आणि त्या कुंभू ग्लेशियरमधून आम्ही चढाव सुरुवात केली. पण रमेशला खूप जवळ फाईट झाला. रमेश म्हटलं मी वरती चढत नाही आज कारण आपण त्याचा बूट चांगलं म्हणतो ना आपण आम्हाला 3 लेअरचे बूट. आता बुटाचं उदाहरण सांगायचं आपण नॉर्मली ट्रेकिंगला बूट आपल्याला CTR रिलॅक्सेशनचे बूट वापरतो छान कमी होतं त्याचे. तर आमचं क्लायमिंगचं बूट असतो 2 ते 2.5 किलो एक बूट तो बूट घ्यायचा असतो. त्याला खाली खेळे लोखंडी खेळायचा त्याला खेळ पण म्हणतात. बरंच सांगत बसतो तर मी 2 तास किंवा वाटतो सगळे जेवण मध्ये त्याच्यामुळे साहित्य सर्व घेऊन आम्ही चढाई करतो. रमेशला ते मोठं थोडा त्रास आला. तो म्हटलं मी काही चढाई करत नाही. त्याच्यासोबत आनंद मागे लागून आम्ही बाकीची टीमवरती कॅम्पला गेलो. कॅम्पला थांबायचं ठरलं तर आम्ही विचार केला की आज मुक्त नाही आपण हाईट टच केलेली आजच मागायला उतरू आपण 2 सगळे खाली उतरलो सुखरूप आलो. आणि रमेशाने आम्ही सगळे उतर बसलो असताना अनुभव सांगत होतो त्याचा आवड आज तो निकाला पडेल परत दिवस ते कडेल होतं तर क्रेवास होतं हिमभेगा जसं की आपल्या जमिनीला भेगा पण तसे बारपास भेगा असतात. ती भेग छोटी नसते तर कधी कधी 2 फुटाची कधी 5 फुटाची कधी 10 फुटाची कधी 25 फुटाची भेग असते. आणि त्या भेगेवरती फक्त एक लॅडर असते ॲल्युमिनियमची 1 फूट रुंदीची आणि त्याच्यावरती डोंगराचा खेळ करत ती लॅडर तुम्हाला क्रॉस करावं लागतं. आम्ही पुढं सुरू केलं आणि कॅम्प 1 कॅम्प 2 असे रोटेशन करत करत आम्ही पुढची जर्नी चालू केली. कॅम्प 2ला गेलं काल परवा 15 वर्ष झाले. कॅम्प 2ला गेल्यावरती आमचा आनंद बनसोडे गेलो सांगितलं विक्रम आम्ही सहज म्हणून त्या ठिकाणी असतो त्या हिमालयामध्ये तुम्हाला कुठले करण्याचं साधन नाही काय एकामेकी तोंड पुस्तक वाचणं. त्यांनी गिटार आणलं त्याला गिटार वाजवून फक्त शिकला होता. तो गिटारवरती राष्ट्रगीत वगैरे काही गाणी वाजवायचं. आम्ही कॅम्प 2ला गेल्यावरती त्याला म्हणलं आम्ही 2 दिवस कॅम्प दिला 2 राहायचं आपल्याला 6,400 मीटरच्या वरती होतो. काय करायचं तुम्हाला मी गाणी वाजवतो तुम्ही गाणी म्हणा मला आपण म्युझिक कॉन्सर्ट करू. मग आम्ही ते शेर्पा लोक जमा केले काही जे भारतीय टीममध्ये काही फॉरेनर एकत्र केले आणि त्या ठिकाणी एक म्युझिक कॉन्सर्ट घेतलं ज्याच्यामध्ये भारताचं राष्ट्रगीत आम्ही वाजवतो आणि काही गाणी वाजवतो आणि ते फोटोग्राफ्स व्हिडिओ करून खाली पाठवतो. कुठलाही विक्रम करायचं मानत नव्हतं. तुम्हाला वाटतं असं 100% करायचं आपण विक्रम म्हणून नाही करायचे. मी तो 100 ते 200 200 500 500 कार्यक्रमावर तुम्ही असं याचं खालचं खाली आल्यानंतर आम्ही ती माहिती पुण्यात पडवली. आमचे जे सल्लागार आहेत
सगळ्यांचे सहकार्य करून सर्वांनी चेक केलं की असं काही घडलंय काय, अति उंचावर काय घडलंय काय. तर मित्रांनो तसं काही घडलेलंच नव्हतं. भारताचं नाव जो विक्रम झाला, कुठल्याही देशाचं राष्ट्रगीत एवढ्या उंचीवर वाजवण्याचा विक्रम भारताचं नाव लागला ना आपल्या सागरमध्ये तिकडे नाव एक वेगळी ऊर्जा मिळाली, एक एनर्जी मिळाली. जवळजवळ 28,900 फुटाच्यावरती एक दगडाची भिंत आहे, 40 फुटाची. 2015च्या भूकंपामध्ये ती भिंत पडली आणि त्या भिंतीसाठी चांगले एक्सप्रेस हायवे झाले. 2015 पर्यंत किंवा 14 पर्यंत एव्हरेस्टवरतीचा फेल्युअर रेशो फक्त ते एक वॉल निश्चित करायचं. 40 फुटाची दगडी भिंत, 40 फुटाची थोडी कमी. त्या वॉलमध्ये अनेक लोक थकून जायचे, कारण की ऑलरेडी एवढी उंचीवर तुम्ही मायनस टेम्परेचर चढून आलेले आणि तिथं गेलो तुमच्या त्या खेळाच्या पोटाचं दगडाची भिंत चढायची. आम्ही ती भिंत चढलो आणि समोर शिखर मला दिसत 5 पावलं 10 पावलं. आता जे ट्रेक सारखं आपण सनसन चालत नाही, तिथे गेलो ऑक्सिजनचा एक श्वास घेतल्यानंतर 4 ते 5 पावलं चालणं एवढी ताकद नाही. किती फिटनेस करा, अल्टिट्यूडला गेलो तुमचं ऑक्सिजन लेवल कमी झालं असतं. मी आणि माझं शरीर चालत होतो 15 पावलावरती शिखर माझा आपलं शेअरपण मला पुढे गेलं. मला तू मागे शकतो म्हटलं का, मला मी 7वी बार एव्हरेज चढला, तू पहिली बार. माझा शेअरपण माझ्यासोबत 7व्या वेळेस एव्हरेज चढवला. चल पुढे शिखर माथ्यावर गेलो, 3-4 फूट शिखर माथा होता. त्यांनी मला आधीच सांगितलं शिखर माथ्यावर पाऊल ठेवायचं नाही, आम्ही ह्या एव्हरेस्टला देव मानतो. मी म्हटलं मी पण पाऊल ठेवतो, आम्ही सुद्धा या पर्वताला देवच मानतो. आम्ही सह्याद्रीला आमचा बाप मानतो, ह्या पर्वताला आम्ही देवच मानतो. शिखर माथ्यात जवळ गेलो आणि खाली मस्तक झालो. एका डोळ्यामध्ये आनंदाचे असतो आपण एवढेच, दुसरं दुःखाचे असतो आपण मित्रांना समजून नाही. रमेश त्यांनी माझं अभिनंदन केलं, ठीक आहे, मला फोटो वगैरे काढले. तर दुसऱ्यांदा अभिनंदन, दोनदा अभिनंदन करा, कारण की त्या शिखरावर चढल्यानंतर त्या शेर्पांना एक बोनस द्यावा लागतो. 8,000 मीटरच्या वरती गेले की त्यांना बोनस द्यावा लागतो, समिट बोनस. मी म्हटलं बोनससाठी बोलला असेल, म्हणजे असं का ते बोलला की सर एव्हरेस्टमध्ये चढणाऱ्या पहिल्या व्यक्ती ज्या देशाचा असेल त्या देशाचा राष्ट्रध्वज आम्ही एक वर्षाकडे ठेवतो. मी म्हटलं आपण काय केलं वेगळं, तो म्हणला ह्या वर्षामध्ये तुम्ही सर्वात पहिले एव्हरेस्टवर ट्रेकिंगची व्याख्या आता बदललेली आहे. सरांचं जे ट्रेकिंगचा अनुभव तुम्ही निश्चित ऐकत असाल, पण त्या काळाचं जेन्युइन ट्रेकिंग होतं. म्हणजे निश्चितपणे सांगेल की ज्या क्षणाला बसमध्ये आम्ही बसतो काँग्रेसांचं पहिलं वाक्य होतं, फक्त पाऊल कोणा सोडायचं तर तिथं किल्ल्यावरती फक्त पाऊल कोणा सोडायचं, कागदाचा तुकडा सुद्धा सर सोडून. तुम्ही जे बोलले मग की क्लिनिंग करायचे निश्चितपणे केलंच पाहिजे, पण आजकालचे ट्रेकर काय करतात त्या ठिकाणी घाण करतात. सह्याद्री आहे तसाच आहे, माणसांमध्ये घाण केली. त्यामुळे अलीकडच्या काळात जी ट्रेकर कम्युनिटी त्यांनी अनेक असे ठिकाण आहेत की जी आता ओपन करत नाही. नाहीतर देवकुंड खरंच देवकुंड होतं, पण त्या ठिकाणी लोक मारायला लागतात. आता ते म्हणाले IT पार्कवाले म्हणा किंवा नौके औषध सुरक्षितेची कुठली काळजी घेत नाही. ते देवकुंड का म्हणायचे तिथे गेलोच कळतं, पण ते आजकालच्या ह्या सोशल मीडियामुळं बदनाम झालं. मधल्या काळात त्याला बंदी आली. मला म्हणायचं ट्रेकिंगची व्याख्या बदलली, हिंदी बदलताना तुमच्या संस्था मला संधी त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो, आभारी. आणि असं एक छोटीशी सर विनंती करतो. विनंती आता मी एव्हरेस्ट या खुर्चीतून बाजूला होतो. गणेश ट्रेकिंग क्लबचा मी ग्रुपचा मेंबर आहे आणि ट्रेकिंगचा मेंबर पण आहे क्लबचा. जर झालं शक्य तर 6.5 ट्रेकला काय जमलं तरी विषय आहे, पण कुठल्या तरी अशा जुबली ट्रेकला मी तुमच्यासोबत असं नेहमी सांगतो. सर्वांना शुभेच्छा देतो. शतक झाले, 20 व्हावं, 20 व्हावं. प्रायला 400 रन केले, आपल्याला पण 400 ट्रेक केल्याशिवाय कोणाला इतर लोकांना तर खायचा नाही. त्यामुळे 500ची आपलं रेकॉर्ड करून थांबायचे आणि जागतिक कीर्तीचा क्लब व्हावा अशी शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी सहभागी होता. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला की आपले गड किल्ले स्वच्छ आणि सुंदर राहिले पाहिजे, नैसर्गिकदृष्ट्या त्यांचा निसर्ग आपण जपला पाहिजे, तर हे काम आमची सगळी मंडळी करतात. त्याचा मला अभिमान. सुंदर व्यक्तिमत्व आजच्या आपल्या या 100व्या ट्रेकच्या कार्यक्रमासाठी लाभलं, त्याबद्दल मी श्री हरी दापकी एव्हरेस्ट यांचं हार्दिक अभिनंदन करतो. सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम आपण एक शॉर्ट ब्रेक घेऊन दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत. सर धन्यवाद.